नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. राज्यात कोसळलेल्या कांदा दरांमुळे शेतकरी संतप्त असताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कांदा प्रश्नांसोबतच साखर उद्योगांसमोरील अडचणींवरही चर्चा होणार आहे. राज्यात कांदा प्रश्न चिघळला असून महाविकास आघाडीकडून चांदवड येथे मोर्चा काढण्यात आला होता. कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या धोरणामुळे बाजारभाव कोसळल्याचा आरोप होतोय. दरम्यान नाफेडच्या कांदा खरेदीवरही आक्षेप घेण्यात आले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमेरिकेच्या कृषी खात्याने प्रसिद्ध केलेल्या मे 2026च्या अहवालात भारतातील सोयाबीन उत्पादनाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अहवालानुसार 2025-26 मधील 1.10 कोटी टनांच्या निच्चांकी उत्पादनानंतर 2026-27 हंगामात भारताचे सोयाबीन उत्पादन 1.15 कोटी टनांपर्यंत पोहोचू शकतं. तसंच सोयाबीन प्रक्रियेत आणि सोयाबीन उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन उत्पादन 80 लाख टनांपर्यंत जाऊ शकतं, तर भारत जगातील 6व्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश बनू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी 1580 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला असला तरी हा निर्णय केवळ नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवल्याने राज्यातील इतर कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेत. वैजापूर तालुका शेतकरी संघटनेने सरकारच्या निर्णयावर सवाल उपस्थित करत फक्त नाशिकसाठी निर्णय, मग उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय असा प्रश्न विचारलाय. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतलं जातं. मात्र उत्पादन खर्च 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला असताना 1580 रुपयांचा दर अपुरा असल्याची टीका होतीये. संघटनेने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कमी दराने कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावं आणि कांदा खरेदीचा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी केली जाते. खानदेशात कलिंगडाची आवक कमी होत असल्याने बाजारातील दरात सुधारणा होताना दिसते. सध्या शिवार खरेदी आणि जागेवर कलिंगडाला प्रति किलो 12 ते 14 रुपये दर मिळत असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय. यंदा खानदेशात सुमारे 8000 हेक्टरवर कलिंगड लागवड झाली होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात मागणी घटल्याने दर कोसळले होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांना केवळ 2 ते 3 रुपये किलो दर मिळत होता. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात कलिंगडाची मोठ्या प्रमाणात पाठवणूक होत असतानाही परराज्यातील कमी मागणी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे दरांवर दबाव वाढला होता. आता मात्र आवक घटल्याने बाजारात तेजीचे संकेत दिसत आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि खतांच्या किमतींमुळे भारतासमोर मोठी आर्थिक आव्हानं उभी राहत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाने 3F म्हणजेच फ्युएल म्हणजेच इंधन, फर्टिलायझर म्हणजेच खत आणि फॉरेन एक्सचेंज म्हणजेच परकीय चलन यावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलंय. मुंबईतील कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षामुळे हॉर्मुझ सामुद्रधनीतील पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा थेट परिणाम भारतावर होतोय. भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा कच्चं तेल आयात करणारा देश असल्याने वाढत्या तेल दरांचा परिणाम पेट्रोल, डिझेल, खत आयात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. दरम्यान सरकारने मे महिन्यात पेट्रोल डिझेल दरात चौथ्यांदा वाढ केली असून खतांचे दरही अकल्पनीय पातळीवर पोहोचल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील शर्तभंग झालेल्या तब्बल 30 भूखंडावर मोठी कारवाई करत ते पुन्हा सरकारकडे जमा केलेत. या भूखंडांची एकूण किंमत 200 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. हे भूखंड कब्जे हक्काने किंवा भाडे तत्वावर देण्यात आले होते. मात्र अटी शर्तींचा भंग झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्याचा ताबा घेतलाय. वर्ग 1 आणि वर्ग 2 असे जमिनींचे 2 प्रकार आहेत. वर्ग 2च्या जमिनींमध्ये देवस्थान, प्रकल्पग्रस्त, वतन, पुनर्वसन, सिलिंग, आदिवासी तसंच सरकारने वाटप केलेल्या भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. या जमिनी सरकारने काही अटी शर्तींवर दिल्यात. त्याची खरेदी, विक्री अथवा वापरात बदल करावायचा असल्यास सरकारची परवानगी घ्यावी लागते. सरकारकडे शुल्क भरल्यानंतर या जमिनींची विक्री करता येते. त्यानुसार पुनर्वसन, कुळ जमिनींचे विक्री परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांना, तर आदिवासी देवस्थानच्या जमिनी विक्रीचे अधिकार शासनाला, शासकीय जमिनीच्या विक्रीचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. एकंदरीत या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.